नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दोन्ही परीक्षांसाठी आपण इथं तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे। काही सेशन तुम्हाला रेकॉर्डेड मिळत आहेत। 5 वाजता आपले लाईव्ह सेशन पण स्टार्ट झालेले आहेत। जे विद्यार्थी लाईव्ह सेशन बघतात तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की फीडबॅक द्या। अजून काही सब्जेक्टचे लाईव्ह सेशन चालू करायचे का हे देखील मत तुम्ही तुमचं मांडू शकता। ठीक आहे, ओके। तर इंडियन पॉलिटी टेस्ट आणि डिस्कशन सिरीज आपण घेत आहोत। जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस सुचवायचे असतील तर तुम्ही सुचवू शकता। अदरवाइज जे विद्यार्थी नवीन आहेत, चॅनलवरती नवीन आहेत किंवा एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये नवीन आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी संबंधित जर काही डाऊट असतील तरी तुम्ही विचारू शकता। कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला माझा नंबर शेअर केलेला आहे। तर पुस्तक सूचीचे लेक्चर तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। पुस्तकं घेण्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता। ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला आपले जे सेक्शन आहेत एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एसओ, ग्रेड सी, यूपीएससी, अदर एक्झाम आणि मराठी यूपीएससी, ठीक आहे, इथं तुम्हाला आपली पुस्तकं मिळून जातील। स्पेशली आपण राज्यसेवेसाठी बघतोय तर एमपीएससी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला इथं प्रिलियमचा पेपर फर्स्टचा सेक्शन वेगळा मिळतो, पेपर सेकंडचा वेगळा मिळतो। त्याच्यानंतर मेन एक्झाम जी आहे याच्यामध्ये तुम्हाला जीएस चे पेपर अनिवार्य इंग्लिश असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल, एसे असेल, ठीक आहे, आणि ऑप्शनलचे पण जेवढे सब्जेक्टचे बुक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तेवढे तुम्हाला इथं सगळे वेबसाईटवरती या सेक्शन मध्ये दिलेले आहेत। ठीक आहे, ओके। तर इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट आपण सध्या घेत आहोत। पुस्तक जर म्हटलं तर आपल्या पब्लिकेशनचं बेस्ट पुस्तक अवेलेबल आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। तर हे पुस्तक सध्या तरी आउट ऑफ स्टॉक आहे, पण अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती किंवा बुक हाऊसला जाऊन तुम्ही एकदा भेट द्या, पुस्तक तुम्हाला नक्की मिळून जाईल। ठीक आहे। आणि जे विद्यार्थी 24 ची परीक्षा देत आहेत, आता रिसेंटची परीक्षा, तर तुम्ही काय करू शकता, आपला जो ठोकळा आहे राज्यसेवेसाठी तो ठोकळा तुम्ही रिव्हिजन साठी वापरू शकता। या पुस्तकामध्ये तुम्हाला थेरी प्लस जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत प्रॅक्टिस साठी दोन्ही मिळून जातील। सोबतच तुम्हाला इथं 23 ची जी आकडेवारी आहे 23 ची आकडेवारी पण मिळून जाईल। ओके, चला तर आजचं सेशन आपण स्टार्ट करूया। आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन बघा। फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे। क्वेश्चन काय दिलेला आहे बघा। क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा। ठीक आहे, क्वेश्चन आहे काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा। पहिलं विधान तुम्हाला दिलेलं आहे, 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली। उद्दिष्टांचा ठराव जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन आपण बघितलेत, बरोबर। तज्ञ समितीवरती तुम्हाला प्रिलियमला कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण डेफिनेटली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। तर पहिल्यांदा तर तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय, तज्ञ समितीबाबत आपल्याला इन्फॉर्मेशन माहित असायला पाहिजे। इथे तुम्हाला डेट दिलेली आहे, ही डेट चुकीची आहे का बरोबर आहे ते तुम्हाला बघायचंय। या जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते, के.एम. मुन्शी या समितीचे समन्वयक होते। ओके, क्लिअर। आता इथं कन्फ्युजन काय होतं की बाबा ही तज्ञ समिती आणि उद्दिष्टांचा ठराव याच्यामध्ये जर कन्फ्युजन झालं तर प्रॉब्लेम येतो, म्हणजे बऱ्याच पुस्तकामध्ये हे कंटेंट दिलेलं नाहीये। तर आपण आधी बघूया की ही काँग्रेसची तज्ञ समिती किंवा ही एक्सपर्ट कमिटी काय होती। कंटेंट माहित असेल तरच तुम्हाला उत्तर येतील, अदरवाईज उत्तर येत नाही। ठीक आहे, ओके। बघा, तर काँग्रेसची तज्ञ समिती जी होती ना, तर संविधान सभेच्या निवडणुका सुरू असताना 8 जुलै 1946 रोजी काँग्रेस पक्षाने म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काय केलं, संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने, बघा उद्देश काय होता, ही जी काँग्रेसची तज्ञ समिती होती ना याचा उद्देश पण तुम्हाला माहित पाहिजे। ठीक आहे, उद्देश काय होता तर साहित्य तयार करणे। ओके, लक्षात आलं। जस्ट एक मिनिट थांबा। तर आता इथं आपल्याला सदस्यांमध्ये अध्यक्ष विचारलेत की नाही, तर जवाहरलाल नेहरू होते अध्यक्ष, आपल्याला सेंटेन्स आहे बरोबर आहे। जसं मसुदा समितीचे वगैरे सदस्य आपल्याला विचारतात ना, तसं तुम्हाला इथं एक्सपर्ट कमिटीचे अध्यक्ष विचारलेले आहेत। सदस्यांमध्ये जर तुम्ही बघितलं, असफ अली होते, के.एम. मुन्शी होते, गोपालस्वामी अय्यंगार होते, के.टी. शाह होते, डी.आर. गाडगीळ पण होते, हुमायून कबीर पण होते आणि के. संतानम पण होते। ओके, क्लिअर। म्हणजे तुम्हाला ही जी कमिटी आहे ही कमिटी, त्याचा उद्देश, त्याचे सदस्य याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे। ठीक आहे,
अजून काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे बघा, इथे जे अध्यक्ष होते ना, अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. अध्यक्षांच्या प्रस्तावावरती कृपलानी यांची समितीचे सदस्यांनी निमंत्रक म्हणून सहनियुक्ती पण करण्यात आली. ओके, जर सहनियुक्तीबाबत जर सदस्याबाबत पॉइंट आला तर कृपलानी यांचं नाव लक्षात ठेवा. आणि ही जी काँग्रेसची एक्सपर्ट कमिटी होती, या कमिटीच्या बैठका किती झाल्या होत्या? 2 बैठका झाल्या होत्या. ठीक आहे, पहिली बैठक झाली होती 20 ते 22 जुलै 1946 दरम्यान दिल्ली या ठिकाणी, ठिकाण पण लक्षात ठेवा. दुसरी बैठक झाली होती 15 ते 17 ऑगस्ट 1946 मुंबई या ठिकाणी. ओके, क्लिअर. आणि इथं काय केलं, सदस्यांनी तयार केलेल्या त्यांच्या ज्या नोट्स असतील किंवा संविधान सभेद्वारे स्वीकारली जाणारी कार्यपद्धती असेल, समित्यांच्या नियुक्तीचा प्रश्न असेल, हे पहिल्या अधिवेशनामध्ये मांडल्या जाणाऱ्या घटनेच्या उद्दिष्टांवरील ठरावाचा मसुदा याच्यावरती या 2 बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. ठीक आहे, ओके, क्लिअर. आतापर्यंत मला नाही वाटत की कोणत्या विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल वाचन केलं असेल. जर केलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही पहिल्यांदाच या एक्सपर्ट कमिटी बद्दल ऐकत असाल, ओके, तर रिव्हिजन करून घ्या. राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ही जी समिती होती ना, तर या समितीची भूमिका होती आणि त्याबद्दल म्हणजे या समितीची काय भूमिका होती याचं निरीक्षण केलेलं आहे. कोणी केले निरीक्षण? ग्रॅनविल ऑस्टिन यांनी केलं आहे आणि ब्रिटिश घटनातज्ञ आहेत ना, त्यांनी पण केलेलं आहे. ठीक आहे, ओके. आणि काँग्रेस तज्ञ समितीने भारताला तिच्या सध्याच्या राज्यघटनेच्या वाटेवर नेले असं या तज्ञांनी म्हटलेलं आहे. म्हणजे समितीबद्दल त्यांनी निरीक्षण करून कन्क्लुजन काय सांगितलं की बाबा ही जी एक्सपर्ट कमिटी आहे, या एक्सपर्ट कमिटीने भारताला तिच्या सध्याच्या राज्यघटनेच्या वाटेवरती नेलेला आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. समितीच्या सदस्यांनी कॅबिनेट मिशन योजनेच्या चौकटीत काम करून स्वायत्त क्षेत्रे, प्रांतीय सरकारे आणि केंद्र यांचे अधिकार आणि संस्थानांसारख्या मुद्द्यांबद्दल आणि सुधारणेच्या अधिकारांबद्दल सामान्य सूचना केल्या. इम्पॉर्टंट आहे, पण इतकं डिफिकल्ट विचारतील का नाही सांगता येत नाही. म्हणजे काँग्रेस एक्सपर्ट कमिटी बद्दल क्वेश्चन तर आयोगाने विचारलाय, पुढे जाऊन जर क्वेश्चन विचारला तर आणखी एक्स्ट्रा कंटेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यांनी ठरावाचा मसुदाही तयार केला जो उद्दिष्टांच्या ठरावाशी जवळून साम्य आहे. म्हणून मी तुम्हाला बोलले की उद्दिष्टांचा ठराव आणि एक्सपर्ट कमिटी याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. आता इतकं सगळं कंटेंट जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्हाला इथं आन्सर आलं पाहिजे. आन्सर काय असेल मग आपल्या क्वेश्चनचं बघा, पहिला ऑप्शन बरोबर. ओके, पहिला ऑप्शन. तर 8 जुलै 1946 बरोबर आहे का? बरोबर आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, फक्त अ आणि ब क सेंटेन्स हे चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. समन्वयक कोण होते तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे नवीन नवीन क्वेश्चन थोडेसे सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला पेपर अचानकच थोडासा नवीन टाइप मध्ये आला तर टेन्शन येणार नाही. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती आणि उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत? लक्षात घ्या. ओके, अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत. डायरेक्ट आर्टिकल वरती क्वेश्चन येतात, हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं, सुरुवातीला तुम्ही आर्टिकल 178 इलिमिनेट करता कारण हे यांच्याबद्दल आहे बरोबर, पण पदावरून दूर करण्याबाबत हे आर्टिकल नाही. त्याच्यानंतर आर्टिकल 179 आणि 180. 180 आर्टिकल का आहे तुम्हाला क्वेश्चन विचारते मी, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. 180 या क्वेश्चनचं उत्तर आहे आर्टिकल 181. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन इझी आहे बरोबर. इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट या तिन्ही पैकी हा क्वेश्चन इझी आहे, कारण डायरेक्ट तुम्हाला काय विचारलेलं आहे तर आर्टिकल विचारले आणि असे 2 तरी क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. हा क्वेश्चन जास्त डिस्कस करण्यासारखा नव्हता म्हणून मी जास्त डिस्कस केला नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 58 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे? चला, क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे संविधान सभेबाबत. वारंवार क्वेश्चन येतात संविधान सभेबाबत. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. एच.सी. मुखर्जी यांचं पूर्ण नाव काय होतं? एच.सी. याचं लॉंग फॉर्म मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि व्ही.टी. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ठीक आहे, ओके.
हा क्वेश्चन बऱ्याच वेळा राज्यसेवा एक्झाम मध्ये रिपीट पण झालेला आहे. मावळणकर असतील, राजेंद्र प्रसाद असतील, बरोबर, हंगामी अध्यक्ष असतील, परमनंट अध्यक्ष असतील, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन वारंवार विचारले. तर उत्तर काय? सोपा क्वेश्चन आहे बघा, वरीलपैकी सर्व. ओके, म्हणजे 9 डिसेंबरला पहिली बैठक होती, राजेंद्र प्रसाद अध्यक्षपदी निवड झाली, एच.सी. मुखर्जी आणि कृष्णमाचारी संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी होते. ओके, सोपा क्वेश्चन होता. म्हणजे या क्वेश्चनचे जे मार्क्स आहेत ना, या क्वेश्चनचे मार्क्स प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार होते. इथे तुम्हाला छोटीशी इमेज टाकलेली आहे, याच्याबद्दल थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन घेऊया. चला बघा, भारताची संविधान सभा, आता इथं काय होऊ शकतं माहिती का? फक्त आयोग कन्फ्युजन म्हणता येणार नाही तुम्हाला, थोडस नावं चेंज करून दिली जातात. संविधान सभेच्या ऐवजी संविधान समिती दिलं जाऊ शकतं, भारताची घटना समिती दिलं जाऊ शकतं, भारताची घटना परिषद दिलं जाऊ शकतं. फक्त हे आपल्याला सवय असली पाहिजे की हे अल्टरनेट नावं आयोग वापरू शकतं. ठीक आहे. तर 1946 मध्ये स्थापना करण्यात आली होती आणि 1947 मध्ये भारताला जेव्हा ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य दिलं, तर भारताची पहिली संसद म्हणून पण काम केलं होतं. आणि याच्यावरती पण आयोगाने एक पॉइंट विचारला होता, आणि कधीपर्यंत घटना समितीनं किंवा घटना परिषदेनं भारताची पहिली संसद म्हणून काम केली, असं एक सेंटेन्स तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेलं होतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, इथं तुम्हाला संविधान सभेबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एकसदनीय होती. प्रकार कसा होता? एकसदनीय. स्थापना 9 डिसेंबर 1946. उन्मूलन कधी झालं? 24 जानेवारी 1950. पूर्वाधिकार कोणाकडे होते? इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलकडे होते. उत्तराधिकार होते भारतीय संसदेच्या नेत्यांकडे. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेकाफे, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, लक्षात ठेवा. अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, काँग्रेस. उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी, यांनाच आपण एच.सी. मुखर्जी असं म्हणतो. व्ही.टी. कृष्णमाचारी, या पॉइंट वरती आयोगाने सेंटेन्स दिलेला आहे. अस्थायी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, यांच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. घटनात्मक कायदेशीर सल्लागार होते बी.एन. राव. या कंटेंट मधून सगळ्या पॉइंट वरती आयोगाने प्रिव्हियस तुमच्या एक्झाम मध्ये वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, क्लिअर. लक्षात ठेवा. तर एवढे साधे सोपे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतात. फक्त इन्फॉर्मेशन जी आहे ना, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात? ज्याला आपण फ्रीचे मार्क म्हणतो की नाही. फ्रीचे मार्क म्हणजे हे जे टॉपिक आहेत ना, ह्या टॉपिक वरती 100% क्वेश्चन येतातच येतात आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना याचे मार्क मिळतात. राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, हे जे टॉपिक आहेत किंवा मूलभूत अधिकार असेल, मार्गदर्शक तत्वे असतील, कर्तव्य असतील, तर याच्यावरती आयोगाकडून कायम क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके, आर्टिकल विचारले म्हणजे हा दुसरा क्वेश्चन आहे. कलम 153, आर्टिकल 154, आर्टिकल 155 आणि आर्टिकल 157. आता असे क्वेश्चन आहेत ना, इथे मी जास्त डिस्कस करत नाही, कारण का तुम्हाला घटनेचे भाग, परिशिष्ट, आर्टिकल, घटना दुरुस्त्या, तोंडपाठ असायला पाहिजे. ठीक आहे. कोणत्या सेक्शन मध्ये कोणता भाग येतो? फॉर एक्झाम्पल केंद्र राज्य संबंध आहे, कुठपासून कुठपर्यंत आर्टिकल आहेत, किंवा हायकोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, न्यायाधिकरण आहे, त्याच्यामध्ये 2च आर्टिकल येतात. बरोबर. भाषेविषयक आर्टिकल कोणते आहे, हे सगळं तुम्हाला तिथं माहित असायला पाहिजे. तर हा क्वेश्चन आहे 59 नंबरचा. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सोपा आहे. उत्तर आहे आर्टिकल 155. ठीक आहे. ओके, पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, तुम्ही राज्यपाल टॉपिक आणि राष्ट्रपती टॉपिक जेव्हा कराल ना, 2 टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर याचं कंपॅरिझन करायला विसरू नका. ठीक आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन आहे, राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये, बघा काय म्हटलंय, राज्याच्या नीती निर्देशक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? आता हा क्वेश्चन तुम्हाला कसा दिलेला आहे? थेरी फॉर्मॅट मध्ये तरतुदींच्या स्वरूपात दिलाय. आर्टिकल्स पण विचारले जाऊ शकतात. ओके, तर आर्टिकल एकदा तुम्ही इथे रिवाइज करून घ्या. बघा, पहिलं सेंटेन्स आहे, नागरिकांना, स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळवण्याचा अधिकार आहे. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन. कामगार, स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या व्हायचं काय असतं माहिती का? तेच विचारले.
फक्त इथं शब्द वेगळे टाकले, कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचं वय किंवा सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये. तर इथं कोणत्या तत्वांचा समावेश केलेला आहे असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. इथं आपल्याला काय माहित पाहिजे माहितीये, इथं आपल्याला ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ना, ही मार्गदर्शक तत्वे तोंडपाठ पाहिजे. आता याच्यामध्ये समान कामासाठी समान वेतन हे एकतर आपल्याला माहित असतं. ओके, म्हणजे अतिशय सोपं सांगते मी तुम्हाला. मी असं म्हणत नाही की प्रत्येक क्वेश्चनला इलिमिनेशन मेथड लागू पडेलच. फक्त काय होतं, आपला अभ्यास जो असतो ना, फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे, एखादा मुद्दा आहे, तो आपल्या खूप चांगल्या लक्षात राहतो, बरोबर. आणि तोच मुद्दा जर पहिल्यांदा आपल्याला दिसला की बाबा हा मुद्दा बरोबर आहे किंवा हा मुद्दा चुकीचा आहे, तर त्या बेसिसवरती ऍटलिस्ट 1 किंवा 2 ऑप्शन तरी आपण इलिमिनेट करू शकतो. आणि त्याचा फायदा कुठं होतो, आपला पुढे जो वेळ आहे ना तो वाचतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं तुम्हाला बी माहित आहे की हे सेंटेन्स बरोबर आहे, तर तुमचा हा ऑप्शन जातो, तुमचा हाही ऑप्शन जातो, 2 ऑप्शन राहतात, ब आणि क. आता इथं तुम्ही काय करू शकता माहिती का, की ब आणि क दोन्हीकडे पण आहे. ठीक आहे, ब आणि क दोन्हीकडे पण आहे. मग आता तुम्हाला इथं काय लक्षात येईल की बाबा मला अ सेंटेन्स बघायचा आहे. ठीक आहे, तुमच्या इथं काय लक्षात येईल की मला अ सेंटेन्स बघायचा आहे. नागरिकांना, स्त्री पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसा साधन मिळण्याचा समान अधिकार आहे का, आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, अ, ब आणि क. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. पण वारंवार मी तुम्हाला सांगते, इलिमिनेशन मेथड साठी अभ्यास असावा लागतो. ओके, अंदाजे आपण कुठलाही विधान इलिमिनेट करू शकत नाही. ठीक आहे, चला बघा, आता हा टॉपिक आहे ना, मी थोडक्यात रिवाइज करते, लक्ष देऊन ऐका. मूलभूत हक्क दिले घटनेने आपल्याला, बरोबर. मग मूलभूत हक्क दिल्यानंतर जनतेचं कल्याण होतं का, नाही होत. त्याच्यासाठी आवश्यक परिस्थिती राज्यानं निर्माण करणं अपेक्षित आहे. राज्य ही जी संज्ञा आहे आर्टिकल 12 मध्ये पण तुम्हाला दिलेली आहे, बरोबर. आणि मूलभूत हक्क या टॉपिक मध्ये पण तुम्हाला दिलेली आहे. तर मूलभूत हक्क उपभोगण्यासाठी काय असेल, राजकीय परिस्थिती अनुकूल असावी लागेल, बरोबर. मग सरकारने काय केलं पाहिजे, म्हणजे सरकारी अनुकूलता जी असते ना, तर ही सरकारी अनुकूलता मूलभूत हक्कावर परिणाम करत असते. असे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे, ओके. तर शासकीय ध्येय धोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत. जी शासकीय ध्येय धोरणे असतात ना, तर ती समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत. समाजामध्ये समतेचं अधिष्ठान साकारण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सरकारला धोरण करताना काही मार्गदर्शक तत्वांची गरज असते, लक्षात घ्या. आणि ही गरज घटनाकारांनी ओळखली आणि सरकारसाठी मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव घटनेमध्ये केलेला आहे. म्हणजे तुम्हाला विधान आणि कारण मध्ये जर विचारलं की मूलभूत हक्कांसोबत मार्गदर्शक तत्वांना घटनेमध्ये का ऍड केलेलं आहे, तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर संविधानाच्या कोणत्या भागामध्ये, 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्व दिलेले आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल 36 ते 51 हेही लक्षात ठेवा, कारण हे फॅक्च्युअल पॉइंट आहेत, वारंवार रिपीट होतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, मार्गदर्शक तत्वांची पार्श्वभूमी पण आहे, पार्श्वभूमीमधून पण क्वेश्चन येतात. पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 1928 नेहरू अहवालामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट आहेत. तेज बहादूर सप्रू समिती, लक्षात ठेवा, 1945 यांनी काय केलं होतं, त्यांच्या अहवालामध्ये न्याय प्रविष्ट आणि गैर न्याय प्रविष्ट 2 प्रकारचे मूलभूत हक्क, गैर न्याय प्रविष्ट म्हणजे मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, ओके. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार होते BN राव. यांनी वैयक्तिक हक्क 2 गटात विभागण्यात यावे, न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट नसले, म्हणजे थोडक्यात यांच्यासारखंच. हे मुद्दे सगळे विचारले जाऊ शकतात. मग न्यायप्रविष्ट नसलेले जे हक्क आहेत ना, ते राज्य संस्थेसाठी नैतिक तत्वे म्हणून कार्य करतील, त्यांचा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला पार्श्वभूमीमध्ये 1928 नेहरू अहवाल, तेज बहादूर सप्रू समिती आणि सर BN राव यांची मतं जी आहेत ना, इथे लक्षात ठेवायला लागेल. भाग 3 तर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क. भाग 4 मध्ये तुम्हाला मार्गदर्शक, गैर न्यायप्रविष्ट, मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, ओके. फास्ट होत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला हे बघा, तुम्ही दुरुस्त्या सुचवू शकता, असं नाहीये की पॉझिटिव्हच कमेंट केले पाहिजे. जर तुम्हाला काही एखादी गोष्ट असं वाटत असेल की मॅडम तुम्ही खूप फास्ट सांगताय किंवा खूप स्लो सांगताय, खूप जास्त इन्फॉर्मेशन देताय, खूप कमी इन्फॉर्मेशन देताय, बिनधास्त कमेंट करा. नक्कीच जे काही सुधारणा असतील त्या केल्या जातील. ठीक आहे, ओके. चला, कलम 36 बघा. कलम 36 मध्ये तुम्हाला राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या दिलेली आहे. भाग 3 मध्ये त्याच्यानंतर कलम 12 मध्ये तुम्हाला
ही व्याख्या आहे ती सेमच दिसून येईल. कलम 12 वरती क्वेश्चन विचारलेला आहे. मी वारंवार तुम्हाला सांगते, इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं असतं संसद, कार्यकारी मंडळ, घटक राज्यांची विधिमंडळे, स्थानिक शासन असेल बरोबर, किंवा भारताच्या भूप्रदेशातील शासनाच्या अधिकार क्षेत्रातील इतर अधिकारी संस्था. हेच तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, क्वेश्चन विचारलेला आहे. आता आपण येऊया मार्गदर्शक तत्वावरती. कलम 37 का आहे, आर्टिकल तोंडपाठ असायला पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं जी तरतूद आहे ना त्या तरतुदीचा अर्थ माहित असायला पाहिजे बरोबर. कारण का, तुम्ही पुस्तक वापरलं पॉलिटीचं, आपलं पुस्तक वापरा, कोणतंही पुस्तक वापरा, पुस्तकामध्ये जी भाषा असते ना तीच भाषा आयोग वापरेल असं नसतं. आयोग त्याचा अर्थ जो निघतो ना त्या अर्थामधून वेगळी वाक्यरचना पण बनवू शकतो बरोबर. त्याच्यामुळे अर्थ समजून घ्या. 37 आर्टिकल काय सांगतं, भारतीय संविधानाच्या भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसतील, पण ही तत्वे शासकीय व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत. हे सेंटेन्स जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे हे 37 मध्ये आहे. आणि कायदे करताना ही तत्व लागू करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे, किंवा मार्गदर्शक तत्वे लागू करणे हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे. हे घटनेच्या कोणत्या कलमामधून प्रतिबिंबित होतं, असा क्वेश्चन पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. कलम 38 बघा, राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, सामाजिक आर्थिक राजकीय न्यायावरती आधारित समाजातील सगळ्या घटकांच्या मध्ये आपुलकी आणि प्रेम राहील, एक समतेची भावना निर्माण होईल आणि आदर्शाशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून लोक कल्याणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. ठीक आहे, तर कलम 38 तुम्हाला अशा प्रकारे एक्सप्लेन करून पण विचारलं जाऊ शकतं. कलम 39 काय आहे बघा, राज्याने अनुसरावयाच्या धोरणांची तत्वे. तर याला करा IMP, याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन असतात. IMP 39 A B C D E आणि F याच्यावरती खूप जास्त क्वेश्चन असतात, कारण थोडंसं किचकट आहे. तर 39 A मध्ये काय दिलेलं आहे, जो आपल्याला सेंटेन्स आता दिसतोय क्वेश्चन मध्ये, उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा, आहे की नाही याच्यावरती सेंटेन्स. सेकंड आहे समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी आणि नियंत्रण सामूहिक हिताला उपकारक होईल अशी असावी. संपत्ती उत्पादन केंद्रीकरण होऊ नये. त्याच्यानंतर स्त्री पुरुषांना समान कामा. आपल्याला ए विचारलेला आहे, डी पण विचारले. जसं मी तुम्हाला बोलले की आर्टिकल 39 खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं ए आणि डी सेंटेन्स दिसून येतात क्वेश्चन मध्ये. स्त्री पुरुष कामगारांच्या आरोग्य, ताकद आणि बालकांचे कोवळी वय याचं पण आपल्याला विचारलेलं आहे बरोबर. म्हणजे आर्टिकल 39 वरतीच तुमचा क्वेश्चन होता, लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल, जेव्हा तुम्ही मार्गदर्शक तत्व टॉपिक कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बाकीचे आर्टिकल सोपे आहेत, ज्याच्यावरती लेंदी क्वेश्चन बनू शकतो किंवा बनू शकत पण नाही, आणि बनू शकला तर सगळ्यांनाच येईल. पण आर्टिकल 39 जर मी व्यवस्थित केला आणि त्याच्यावरती कसाही क्वेश्चन आयोगाने विचारला तर त्याचं उत्तर मला आलं पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, यप मध्ये काय दिले तुम्हाला, बालकांना मुक्त वातावरणात आपला विकास साधण्याची संधी आणि सुविधा उपलब्ध करून दिली जावी, शोषणापासून आणि नैतिक भौतिक उपेक्षेचे संरक्षण करावे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला 39 A वरती पण क्वेश्चन आहेत बघा. समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. इथं न्यायिक समानता ठेवण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक किंवा अन्य असमर्थता याच्यामुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची जी संधी आहे ती संधी नाकारली जाऊ नये. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, कायदेविषयक मोफत सहाय्य राज्य उपलब्ध करून देईल. जे कायदेविषयक मोफत सहाय्य आहे ना ते राज्य उपलब्ध करून देईल. कलम 40 काय सांगितलेलं आहे बघा, ग्रामपंचायतीचे संघटन, राज्य हे ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी उपाययोजना करेल. कलम 40 सगळ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतं, ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे कलम 41 कामाचा, शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. इथं आर्थिक क्षमतेच्या मर्यादेमध्ये राहून कामाचा, शिक्षणाचा आणि वार्धक्य असेल, बेकारी असेल, अपंगता असेल तर इथं सार्वजनिक सहाय्य, कसलं सहाय्य आहे, सार्वजनिक सहाय्य हे लक्षात ठेवा, उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करेल. कलम 42 काय आहे बघा, कामाची न्याय आणि मानवीय स्थिती प्रसूती सहाय्यासाठी तरतूद. ओके, तर इथं मदत करेल राज्य. कलम 42 वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, मला वाटते मातृत्व वगैरे असं काहीतरी वर्ड वापरून तुम्हाला क्वेश्चन
विचारलेला होता. ठीक आहे, ओके क्लिअर. कलम 43 बघा, कामगारांना निर्वाह वेतन. ओके, राज्य यथायोग्य मार्गाने सगळ्या कामगारांना निर्वाह वेतन, समुचित जीवनमान, विरंगुळा, सामाजिक सांस्कृतिक संधीची पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योग यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेल. मी हे इतक्या फास्ट वाचून दाखवले, पण तुम्हाला हे प्रत्येक सेंटेन्स समजून घ्यायचंय, प्रत्येक सेंटेन्स रिमाइंड करायचंय, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, ओके. कारण का हेच सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. आता क्वेश्चन तुमच्या समोरच आहे. लक्षात आलं. चला नेक्स्ट आर्टिकल बघा, आर्टिकल 43A, 43A, 43B अजिबात विसरू नका. घटना दुरुस्त्या करून ऍड झालेले जे आर्टिकल असतात ना, ते आयोगाला फार आवडतात विचारायला. तर इथं 97वी घटना दुरुस्ती 2011 याच्यावरती आपण कालच क्वेश्चन घेतला होता, सहकारी संस्थांना प्रोत्साहन वगैरे. ठीक आहे. 43A मध्ये काय आहे, उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, राज्य कोणत्याही उद्योगात गुंतलेले उपक्रम, आस्थापना, संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावेत यासाठी यथायोग्य कायद्याने किंवा अन्य मार्गाने उपाययोजना करेल. ओके क्लिअर. आर्टिकल 43A, आर्टिकल 43B, आर्टिकल 44 एकरूप नागरी संहिता किंवा समान नागरी संहिता, जे समानार्थी शब्द आहेत ना, त्या समानार्थी शब्दावरती थोडासा फोकस करा. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 62 नंबरचा. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार. आता इथे लक्षात घ्या, तुमचे कीवर्ड्स कोणते आहेत, संवैधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार. भाग 3 मध्ये काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. कायदेशीर अधिकार, संवैधानिक अधिकार एकच आहे ना सगळं. लक्षात आलं. म्हणजे याच्या बाहेरचे जे अधिकार आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. ओके. आर्टिकल 265, 301 300A, 301 एकदम इझी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काहीही अवघड नाही. फक्त क्वेश्चन वाचताना तुम्ही जर टेन्शन घेतलं असेल तर फक्त प्रॉब्लेम येऊ शकतो, बाकी इथं जास्त प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, ओके क्लिअर. चला तर इथं आर्टिकल जे विचारलेले आहेत ना, याच्यामध्ये 300A तर सगळ्यांना माहित असतं. लक्षात घ्या, 300A सगळ्यांना माहित असतं, पण 265 आणि 301 पण तुम्हाला माहित पाहिजे. चला बघा, 265 काय आहे. भारतीय राज्यघटनेची कलम 265 कायद्याच्या अधिकाराशिवाय, एका शब्दामध्ये उत्तर मिळून जातं, कायद्याच्या अधिकाराशिवाय लादले जाणार नाही अशा करांशी संबंधित आहे. याचा अर्थ कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही किंवा गोळा केला जाणार नाही. ठीक आहे. 300A मध्ये काय आहे, कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येणार नाही. हे कलम 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती कायदा याच्याद्वारे मांडण्यात आलेला आहे. ओके. म्हणजे आपलं उत्तर काय आलं माहिती का, इथं आपलं उत्तर आलं 265 पण आहे, बाहेर म्हटले, बरोबर. आर्टिकल 300A पण आहे आणि 301 पण आहे, म्हणजे वरील पैकी सर्व. ओके क्लिअर. तुमच्यासाठी एक क्वेश्चन, तुमच्यासाठी मला वाटतं आजच्या लेक्चर मधून 2 क्वेश्चन आहेत. आर्टिकल 301 काय आहे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. 2 आर्टिकल मी तुम्हाला सांगितलेत, एक आर्टिकल तुम्ही सांगा. ओके. चला, म्हणजे तुमचा अभ्यास कितपत आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारला, स्वतंत्र विकास मंडळे. वाचले का याच्याबद्दल? सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड. तर हे सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्याची जबाबदारी कोणाची असते? राज्यपालाची असते. हेही लक्षात ठेवा. मग कोणती राज्य याच्याशी संबंधित आहे? कोणती राज्य याच्याशी संबंधित आहे? 63 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन तर इझी आहे बघा, पण तुम्ही इझी कधी आहे माहिती का, जर तुम्ही हे डेव्हलपमेंट बोर्ड्स बद्दल रेफरन्स बुक मध्ये वाचला असेल तर. ठीक आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक, तर या राज्यांशी संबंधित आहे. म्हणजे उत्तर आलं आपलं अ, ब आणि क. फक्त टिक मार्क करून चालेल का? नाही चालणार, बरोबर. जसं तुम्हाला एक्सपर्ट कमिटी बद्दल मी इन्फॉर्मेशन दिली, तसं तुम्हाला इथं हे जे डेव्हलपमेंट बोर्ड्स आहेत ना, याच्याबद्दल आपल्या घटनेमध्ये काय दिलेलं आहे तेही माहित पाहिजे. बघा, आर्टिकल म्हणजे मी तुम्हाला जे बोलले ना की कोणत्या कलमावर, जसं पाठीमागं तुम्हाला कलम 39 वरती क्वेश्चन होता, हा क्वेश्चन तुमचा कलम
371 वरती आहे. ठीक आहे, 371 वरती आहे. काय आहे बघा 371 भाग पण लक्षात ठेवा, कलम तर दिलंच आहे मी इथं, भाग पण दिलेला आहे. काही राज्यांना काही तात्पुरते संक्रमणकालीन आणि विशेष अधिकार प्रदान करतं. आर्टिकल 371 भारताच्या राज्यघटनेमध्ये असलेलं हे आर्टिकल काही राज्यांना तात्पुरतं संक्रमणकालीन आणि विशेष अधिकार काय करतं, प्रदान करतं. जस्ट एक मिनिट थांबा. चला नेक्स्ट बघा सेंटेन्स. 26 जानेवारी 1950 पासून हा संविधानाचा भाग आहे. या सेंटेन्स वरून तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, खालीलपैकी कोणत्या तरतुदी या 26 जानेवारी 1950 पासून लागू होत्या. कंबाईनला क्वेश्चन विचारला होता. तथापि कलम 371 ए चे आणि कलम 368 द्वारे सुधारणांद्वारे हे आणलेलं आहे. हे तुम्हाला दिलं, याच्यावरती काही इतकं तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. तर राज्यघटना कलम 371 नुसार विशेष आर्थिक प्राप्त करणारी किती राज्य आहेत, 12 राज्य आहेत. लक्षात घ्या, या 12 मध्ये आपला महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक. आपल्याला दिले तामिळनाडू, तामिळनाडू इथं नाही. ठीक आहे, लक्षात आलं. ही 12 राज्य व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा कलम 371 सारखं आता इथं नवीन जर तुम्ही 2021 ची न्यूज जर वाचली असेल, 2021 मध्ये असं संरक्षण लडाखला पण वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. ठीक आहे, लडाखला वाढवण्याचा विचार करत आहे. व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट आहे, लक्षात ठेवा. या कलमांतर्गत विशेष तरतुदी, आता या विशेष तरतुदी नक्की कशाच्या आहेत, तर या विशेष तरतुदी जमिनीच्या मालकी हक्कापासून ते विकास मंडळाच्या स्थापनेपर्यंत, कारण क्वेश्चन आपला विकास मंडळाच्या स्थापनेवरतीच आहे, बरोबर, डेव्हलपमेंट बोर्ड आपण म्हणतोय. ओके, तर पुढे जाऊन तुम्हाला हे जमीन मालकी हक्काबद्दल पण विचारलं जाऊ शकतं. तर आर्टिकल 371 महाराष्ट्र आणि गुजरातच्या राज्यपालांना, बघा कोकण बद्दल पण स्वतंत्र डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्याची मागणी केलेली आहे. तर इथं विदर्भ, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ साठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्यासाठी आणि या प्रदेशांसाठी निधी संधीचं समान वाटप सुनिश्चित करण्यासाठी विशेष जबाबदारी देतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये 371 वरती क्वेश्चन विचारला. पुढे जाऊन तुम्हाला आपण 12 राज्य म्हणतोय ना, 371 ए वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लाव मध्ये विचारतील. 371 ए नागालँड, 371 बी आसाम, अशा पद्धतीनं. 371 ए काय सांगतं, नागालँडला विशेष दर्जा प्रदान करतं. ठीक आहे, म्हणजे विधानसभेच्या संमतीशिवाय नागालँड मध्ये काय विशेष आहे की बाबा इथं विधानसभेच्या संमतीशिवाय संसद नागा धर्म, सामाजिक प्रथा, परंपरागत कायदा, जमीन हक्क, दिवाणी आणि फौजदारी न्याय यांच्याशी संबंधित या विषयावर कायदा करू शकत नाही. UPSC 2023 चा क्वेश्चन पेपर काढून बघा, तिथं तुम्हाला आदिवासींच्या जमिनीशी रिलेटेड असाच एक क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर हे कंटेंट वाचायला शिका. 371 बी आसामशी संबंधित आहे आणि ते 1969 मध्ये आणलं गेलं होतं. हे राष्ट्रपतींना संविधान आणि आदिवासींमधून निवडून आलेल्या सदस्यांच्या विधानसभेच्या समितीचं कामकाज हाताळण्याची परवानगी देत. ठीक आहे, ओके. 71 ए बघितलं आपण, 71 बी बघितलं. कलम 371 सी मणिपूरला लागू होतं बघा, 1972 मध्ये समाविष्ट. ओके, 71 डी आणि ई मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी विशेष तरतुदींचा समावेश आहे. 371 एफ मध्ये तुम्हाला सिक्कीम, तर इथे तुम्हाला 371 ए, 71 बी, 71 सी अशा प्रकारे जोड्या लावामध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर 1-2 वेळा रिवाइज केलं की अशा गोष्टी लक्षात राहून जातात. 371 जी मिझोरमला लागू होतं. इथं मिझोरमच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथा, परंपरागत कायदा, कार्यपद्धती जतन करण्यासाठी जमिनीची मालकी आपण बघितलं, नक्की कशासाठी आहे ते आपल्याला माहितीच आहे. तर इथं विशेष तरतुदींचा समावेश आहे. 371 एच इथं अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांना विशेष अधिकार आहेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत. 371 आय गोव्याशी संबंधित आहे. गोव्याच्या विधानसभेमध्ये 30 पेक्षा कमी सदस्य नसावेत. 371 जे हैदराबाद कर्नाटक क्षेत्राला विशेष दर्जा देतं, त्या क्षेत्रासाठी स्वतंत्र विकास मंडळ करण्याची तरतूद, म्हणजे जे आपल्याला इथं
घटनेमध्ये दिलेलं आहे ते. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 64 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, संघ पद्धतीचं स्वरूप जे आहे ना, विचारवंत आणि कथन, म्हणजे आपली जी घटना आहे, आपल्या घटनेचं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपावरती काही घटना तज्ञ आहेत, त्यांनी पॉझिटिव्ह कमेंट केलेत, काहींनी निगेटिव्ह कमेंट केलेत. दोन्ही विचारात घेणं महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. ओके, बघा केसी विबर, मॉरिस जोन्स, पॉल ऍपलबी आणि ग्रॅनविल ऑस्टिन. सोपा क्वेश्चन, प्रत्येकाला मार्क मिळतील असा क्वेश्चन आहे. 64 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. ओके, केसी विबर काय म्हणतात. आता इथे बघा काय होतं माहिती का, मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला पेपर अनालिसिस करून देते. ठीक आहे, मी म्हणू शकते तुम्हाला की चला इथं अ साठी ना चौथा ऑप्शन असलेले दोनच ऑप्शन बरोबर, केसी विबर, अर्ध सांघिक. ठीक आहे, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे ना काहीतरी बरोबर. मी पेपर अनालिसिस करते याचा अर्थ की तुम्हाला पण हे माहित असेल असं नाहीये, लक्षात घ्या. तर सांगण्याचा हेतू माझा काय, हे विचारवंत आणि त्यांचं कथन तुम्हाला माहितच असायला पाहिजे, तर तुम्हाला कुठली तरी एक जोडी जोडता येईल. ठीक आहे. ओके, मी सांगते म्हणून तुम्हाला परीक्षेत जोडता येईल असं नसतं, तुम्हाला ते माहित असेल तर तुम्हाला जोडता येईल. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यापैकी एक तरी परफेक्शन तुमचं असलं पाहिजे. आणि खूप रेअर असतं बघा, पेपरमध्ये असे क्वेश्चन रेअर असतात. आणि रेअर असणारे क्वेश्चन जे असतात ना, जे बोनस मार्क म्हणतो आपण, सगळ्यांनाच मिळतात, त्याच्यावरती तुमचा कट ऑफ डिसाइड होत नाही. त्याच्यामुळे एखाद्या जोड्या लावाचा क्वेश्चन सुटला, फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन सुटला तर आनंदून जायची गरज नाही. कारण का, ते क्वेश्चन महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सॉल्व्ह होणार आहेत बरोबर. जो तुम्हाला सोपा वाटतोय तो दुसऱ्याला पण सोपा वाटणार आहे, लक्षात घ्या. पण जो तुम्हाला अवघड वाटतोय पण तो क्वेश्चन दुसऱ्या विद्यार्थ्याला सॉल्व्ह झालाय, का तर त्याचा एक्स्ट्रा अभ्यास असेल, व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट असेल, त्यानं बुक्स वाचले असतील, तर तिथं तुमची खरी फाईट असते. ओके, लक्षात घ्या. तर सांगणं फार सोपं आहे पण लक्षात ठेवणं अवघड आहे. आता याच्यावरून जर आपण बघितलं तर तुमचे दोन ऑप्शन इलिमिनेट होतात इथं. त्याच्यानंतर मॉरिस जोन्स काय म्हणतात बघा, सौदेबाजीचा संघराज्य. ठीक आहे. ओके, मॉरिस जोन्स म्हणतात सौदेबाजीचा संघराज्य, पॉल ऍपलबी म्हणतात अत्यंत सांघिक, आणि ग्रॅनविल ऑस्टिन म्हणतात सहकारी संघराज्यवाद. ओके, तर हे कॉमन क्वेश्चन आहेत, म्हणजे बऱ्याच वेळा आयोगाकडनं रिपीट पण झालेले आहेत आणि याचे मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजेत, लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख नाही असं म्हटलंय. हेही आयोगाचं आवडतं आहे. आपल्या घटनेमध्ये काय दिलंय आणि काय दिलंय आणि काय दिलेलं नाही हे तुम्हाला माहित पाहिजे. पहिलं विधान आहे, मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद, याचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये आहे का. ओके, दुसरा आहे, राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी, राज्यमंत्र्याचे राजीनामे आणि उपमुख्यमंत्र्यांचं पद. चला 65 नंबरचा क्वेश्चन बघा, कशावरून सांगू शकता. आता इथं टॉपिक आपण जे वाचलेले असतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बरोबर. तर मुख्यमंत्र्यांचं पद म्हणजे जे काही आहे जनरल नॉलेज वरनं मी सांगते की उपमुख्यमंत्र्यांचं पद याचा उल्लेख नाही. ठीक आहे. ओके, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला तुमचा, हाही ऑप्शन गेला आणि हाही ऑप्शन गेला. म्हणजे बेसिक नॉलेज वरती पण हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होईल. असे कमी क्वेश्चन असतात, हे मी तुम्हाला वारंवार सांगते. हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहित असणार आहे की उपमुख्यमंत्र्यांचं जे पद आहे याचा उल्लेख घटनेमध्ये नाही. ठीक आहे. ओके, जस्ट एक मिनिट थांबा.
तर आपलं उत्तर काय येईल बघा, राजीनाम्यांबद्दल घटनेमध्ये असेल का? नसेल, बरोबर. तर हे दोन जे आपले गोष्टी आहेत ना, तर या आपल्या घटनेमध्ये दिलेल्या नाहीत. ठीक आहे. असे बरेच क्वेश्चन आहेत बघा की कोणती तरतूद आहे ती घटनेमध्ये आहे किंवा नाही अशा पद्धतीनं. तर याच्या लिस्ट करून घ्या. लिस्ट केला की आपल्याला रिवाइज करायला सोपं जातं. ठीक आहे. ओके, चला. मंत्री परिषद तर ऑब्व्हियसली असणार आहे. सामूहिक जबाबदारी याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारलेला पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महत्वाचा आहे प्रश्न. उद्देश पत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन म्हणू आपण याला, की बेरुबारी युनियन प्रकरण 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं मत मांडलं की उद्देश पत्रिका संविधानाचा भाग आहे. इथे काय चेक करायचं माहितीये, संविधानाचा भाग आहे आणि बेरुबारी युनियन प्रकरण. ठीक आहे. केशवानंद भारती प्रकरण इथं भाग असल्याचेच म्हटलेलं आहे उद्देश पत्रिका. त्याच्यानंतर LIC ऑफ इंडिया प्रकरण इथं अविभाज्य भाग असल्याचं म्हटलेलं आहे. बरोबर, म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी कन्फर्मेशन इथं दिलं. तर हा क्वेश्चन 68 नंबरचा उत्तर काय असेल बघा. बघा इथं तुम्हाला केशवानंद भारती, बेरुबारी युनियन, LIC खटला अविभाज्य भाग बरोबर आहे का? बरोबर आहे. ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. वरीलपैकी सर्व आणि ब आणि क. आता या दोन्ही मध्ये कुठंतरी उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नाही असं सांगितलं होतं SC न. इथं भाग आहे म्हटलं, इथं नाही असायला पाहिजे होतं, नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं हे सेंटेन्स चुकीचं आहे. ब आणि क बरोबर आहे. तर मिनर्वा मिल्स खटला असेल, बेरुबारी युनियन खटला असेल, केशवानंद भारती खटला असेल, या खटल्यांवरती आयोगाचे क्वेश्चन वारंवार आहेत आणि पुढे जाऊन जोड्या लावामध्ये पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. घटना दुरुस्तीशी रिलेटेड कोणते खटले आहेत त्याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय. म्हणजे उत्तर काय आहे आपलं, ब आणि क. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये विधान परिषद बरखास्त केली? आता इथे जर बघितलं ना, करंट मध्ये काही असेल तर लक्षात ठेवा. करंट मधला मला वाटतं एकच मुद्दा आहे जो तुमच्या लक्षात असेल. तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगालनं बरखास्त केलेली आहे, पंजाबनं केलेली आहे, तमिळनाडूनं केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व. आणि करंट मध्ये जर काय असेल तरच क्वेश्चन येतो, हे पण लक्षात ठेवा. इथं तुम्हाला फक्त रिसेंटचा मुद्दा मिळतो. आंध्र प्रदेश 27 जानेवारी 2020 इथं विधान परिषद रद्द केलेली आहे. ठीक आहे. ओके, म्हणजे ठराव केला आणि तो ठराव मंजूर पण झालेला आहे. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने घटक राज्यांची मांडणी करा. असाच क्वेश्चन ना तुम्हाला हायकोर्टाच्या बाबतीत पण विचारला जातो. हायकोर्टाची त्याच्या स्थापना दिनांकानुसार मांडणी करा. ठीक आहे. ओके, क्लिअर. हिमाचल प्रदेश, नागालँड, ओडिसा आणि अरुणाचल प्रदेश. हा क्वेश्चन फॅक्च्युअलच आहे. इथं तुम्हाला कॉन्सेप्ट वगैरे काही नाहीयेत. मग याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, याच्यासाठी हा जो एक चार्ट आहे ना, तो चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. थोडंसं मी झूम करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला बघा, काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, फॉर्मेशन ऑफ स्टेट लक्षात ठेवायचं आहे. इथं तुम्हाला फॉर्मेशन त्याची डेट पण दिलेली आहे बघा. आंध्र फॉर्मेशन झालेलं आहे 1953 ला. इथं तुम्हाला फॉर्मेशन कसं झालंय ते दिलेलं आहे, कशाचा पार्ट होतं, पार्ट ऑफ द स्टेट ऑफ मद्रास. ठीक आहे, हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गुजरात 1907 स्टेट ऑफ बॉम्बे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपला महाराष्ट्र 1907 स्टेट ऑफ बॉम्बे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे केरळा 1956 स्टेट ऑफ, इथं तुम्हाला कोचीन. त्याच्यानंतर नागालँड आहे 1963 UT होतं. त्याच्यानंतर हरियाणा आहे पार्ट ऑफ पंजाब. त्याच्यानंतर कर्नाटका 1956 हे मैसूर वगैरे लक्षात राहतं. हिमाचल प्रदेश हे आपल्याला विचारलंय का, 1971 लक्षात ठेवा. ठीक आहे, 1971 हिमाचल प्रदेश. म्हणजे आपल्या क्वेश्चन मध्ये हिमाचल प्रदेश आहे का बघून घ्या. आपल्या क्वेश्चन मध्ये हिमाचल प्रदेश आहे 1971. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर वरती लिहू शकता. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे मणिपूर त्रिपुरा 1972 UT होते. मेघालय 1972 ऑटोनॉमस स्टेट विदिन स्टेट ऑफ आसाम. त्याच्यानंतर सिक्कीम 1975, मिझोरम 1987. आपल्याला मिझोरम दिलंय का, मिझोरम नाहीये, आपल्याला इथं आहे नागालँड. ठीक आहे, आपल्याला इथं काय आहे, नागालँड आहे 1963. मग इथं लिहून घ्या 1963. मग या दोन्हीवरून आपण आन्सर काढू शकता का, चढता क्रम म्हटलंय ना, बरोबर. चढता क्रम म्हणजे इथं तुम्हाला नागालँड अगोदर यायला पाहिजे आणि हिमाचल प्रदेश नंतर यायला पाहिजे. ठीक आहे.
म्हणजे ब नंतर अ असणारे किती ऑप्शन आहेत बघा. ब नंतर हा गेला, ठीक आहे, ओके, हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन बघा, ब नंतर अ हा एक ऑप्शन आहे, त्याच्यानंतर हा ऑप्शन गेला. म्हणजे तुमचं उत्तर कशामध्ये असणार आहे, 2 आणि 3 मध्ये. तरी पण आपण इथं स्थापना दिनांक बघूया, ठीक आहे. ओडिशा नंतर आहे सिक्कीम 1975, मिझोराम 1987, अरुणाचल प्रदेश 1987, गोवा 1987, उत्तराखंड 2000, छत्तीसगड 2000, झारखंड 2000, तेलंगणा 2014, ठीक आहे, ओके. तर इथं अरुणाचल प्रदेश दिलेला आहे 1987. म्हणजे सांगण्याचा हेतू माझा काय, हे मी तुम्हाला का दाखवते, तुम्हाला ह्या सगळ्या डेट माहित पाहिजेत, लक्षात घ्या. 1987, ठीक आहे, ओके. आता इथं बघा 1987 म्हणजे ड ऑप्शन आपल्याला एंडिंगला पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, दुसरा ऑप्शन, ठीक आहे, लक्षात घ्या. चढता क्रम म्हटलंय ना, चढत्या क्रमाने म्हटलं तर ओडिसा, त्याच्यानंतर नागालँड, नागालँड नंतर हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश नंतर अरुणाचल प्रदेश. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. खूप चांगला क्वेश्चन आहे बघा हा. सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथने ओळखा. तदर्थ न्यायाधीश, हंगामी न्यायाधीश, याच्यावरती वारंवार क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. तर आपण बघूया इथं काय दिले आयोगाने. भारताचे राष्ट्रपती, व्यवस्थित वाचा, भारताचे राष्ट्रपती, एकच मिनिट थांबा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तात्पुरत्या कालावधीसाठी, सेंटेन्स इथून तोडा, सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात. हा क्वेश्चन ना 2 आर्टिकल वरती आहे, लक्षात घ्या. आर्टिकल बघा, ज्या विद्यार्थ्याला क्वेश्चन बघितल्या आर्टिकल लक्षात येतील त्याचा अभ्यास खूप चांगला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सगळे अधिकार क्षेत्र, अधिकार आणि विशेष अधिकारांचा उपभोग घेता येतो. क्वेश्चन खूप चांगला आहे बघा, खूप चांगला क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे. काय येईल उत्तर बघा, 69 नंबरचा क्वेश्चन. बघा आता इथं मी तुम्हाला जसं बोलले ना, हा क्वेश्चन जो आहे ना, सगळ्यात आधी तुम्हाला तदर्थ न्यायाधीश म्हणजे काय माहित पाहिजे. तर तदर्थ न्यायाधीश हे देशाच्या न्याय व्यवस्थेसाठी उपचारात्मक पर्याय आहे. ओके, लक्षात घ्या. तदर्थ न्यायाधीश हे केवळ विशिष्ट खटल्यासाठी, प्रकल्पासाठी किंवा कालावधीसाठी नियुक्त केलेले असतात. याला सेंटेन्स नंबर 2 द्या, ठीक आहे. ते मानक न्यायाधीशांपेक्षा वेगळे असतात. त्यांची निवड विशिष्ट वेळेसाठी कशी केली जाते, पारंपरिक प्रक्रियेद्वारे केली जाते. अनेक वर्षापासून, आता हे खटले जे आहेत ना, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की प्रलंबित खटले खूप आहेत, बरोबर. याच्यामुळे त्यांची नियुक्ती केली जाते. आणि ह्या प्रलंबित खटल्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयामधली प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची शिफारस केली. काय सेंटेन्स आहे बघा, सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयामधली प्रलंबित प्रकरणं सोडवण्यासाठी, ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर इथं तुम्हाला तदर्थ न्यायाधीशाचा अर्थ मी सांगितला की न्यायाधीशांची कमतरता आणि खटल्यांचा प्रचंड अनुशेष याच्यावरती उपाय आहे. कलम 127, जसं मी तुम्हाला बोललो होतं की हा क्वेश्चन 2 आर्टिकल वरती डिपेंड करतो. कलम 127, कलम 127 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे सत्र चालू ठेवण्यासाठी किंवा चालू असलेलं सत्र जे असेल ते, तर इथं कायम न्यायाधीशांच्या कोरमची जर आवश्यकता असेल तर भारताचे सरन्यायाधीश काय करतात, विशिष्ट वेळेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करू शकतात. ठीक आहे, कोण करतात नियुक्ती, तुम्हाला सेंटेन्स तेच विचारलेला आहे, लक्षात घ्या. भारताचे सरन्यायाधीश, तुम्हाला राष्ट्रपती दिले ना, बरोबर, सेंटेन्स का चुकलं लक्षात घ्या, भारताचे सरन्यायाधीश, बरोबर, म्हणून पहिलं सेंटेन्स जे आहे चुकीचं आहे, लक्षात घ्या. संबंधित घटनात्मक तरतुदी आर्टिकल 224A पण तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. तर हे कशाशी संबंधित आहे, उच्च न्यायालयांच्या बैठकींमध्ये निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती. ठीक आहे, फरक लक्षात घ्या, 127 आणि 224A मधला इथं सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद आहे. एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश, लक्षात घ्या बरं का, राष्ट्रपतींच्या संमतीने त्या उच्च न्यायालयाच्या किंवा इतर कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं पद धारण केलेल्या व्यक्तीला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करण्याची विनंती करू शकतात. लक्षात घ्या, इतर राष्ट्रपतींच्या पूर्वीच्या संमतीने म्हटलंय. म्हणून मी तुम्हाला बोलले की कलम 127 आणि 224A मधला फरक लक्षात ठेवा. आणि म्हणून आपलं उत्तर काय आलं इथं, आपलं उत्तर आलं इथं राष्ट्रपती म्हटलंय. हे चुकीचं आहे, फक्त ब आहे तुमचं सेंटेन्स बरोबर. ठीक आहे, जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आता याच्या व्यतिरिक्त पण काही कंटेंट आहे जे तुम्हाला तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपल्या पुस्तकामध्ये हे सगळं कंटेंट आहे. आपण SC बद्दल बघूया. इथं SC बद्दल आहे, इथं HC बद्दल आहे. ठीक आहे, बघा, प्रभारी सरन्यायाधीश याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. प्रभारी सरन्यायाधीश काय असतात? आर्टिकल लक्षात ठेवा, कलम 126. प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. ठीक आहे, ओके. सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशांची खालील कारणास्तव प्रभारी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होते. जर CJIचं पद रिक्त असेल, जर CJI गैरहजर असतील आणि जर ते आपली कामं करण्यास असमर्थ असतील. ओके, क्वेश्चन तुम्हाला प्रभारी सरन्यायाधीशावरती विचारला. आर्टिकल 126 लक्षात ठेवा, नियुक्ती करतात राष्ट्रपती. त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये जर प्रभारी सरन्यायाधीशाची भूमिका असेल तर आर्टिकल आहे 223, नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची खालील कारणास्तव प्रभारी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होते. जर पद रिक्त असेल, गैरहजर असतील, असमर्थ असतील, सेम आहे, फक्त आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीकडे नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. असं नाही की हायकोर्ट आहे म्हणून राज्यपाल करतील. 127 बघा, हंगामी न्यायाधीश. ओके, याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन विचारला होता का बघा. ओके, हा, म्हणजे बघा, नियुक्तीबद्दल सेंटेन्स होतं की नाही, राष्ट्रपती पण संबंधित उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या संमतीने. ओके, सर्वोच्च न्यायालयामध्ये गणपूर्तीची कमतरता, उच्च न्यायालयातील न्यायाधीशास सर्वोच्च इथं तुम्हाला नियुक्त केलं जातं. जे मी तुम्हाला पाठीमागे सांगितले, मी रिपीट करत नाही. 127. ठीक आहे, 224 पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अतिरिक्त न्यायाधीश. इथं ऍडिशनल आणि प्रभारी दोन्ही लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. सगळं व्यवस्थित एका खालोखाल मांडून घ्या, तुम्हाला लक्षात राहून जाईल. इथं अतिरिक्त आणि प्रभारी जे असतात ना, यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बाकी कुठेही तुम्हाला सरन्यायाधीशाच्या संमतीनं हा शब्द दिसणार नाही. म्हणून आपल्या क्वेश्चन मधलं पहिलं सेंटेन्स चुकीचं होतं. ठीक आहे, ओके. अतिरिक्त म्हणजे काय? तात्पुरता कामाचा बोजा वाढवला असेल तर 2 वर्षासाठी नियुक्ती. पॉइंट कुठला महत्वाचा आहे? 2 वर्षासाठी नियुक्ती. ठीक आहे, ओके. प्रभारी मध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त जर एखादा न्यायाधीश त्याची कार्य करण्यास असमर्थ असेल किंवा एखादा न्यायाधीश हा सरन्यायाधीश जर बनला असेल तर त्याची जागा घेण्यासाठी प्रभारी न्यायाधीशाची इथं नेमणूक केली जाते. ठीक आहे, ओके, क्लिअर. हे कंटेंट प्रत्येक विद्यार्थ्याला माहीतच असायला हवे. एका बाजूला SCचं सांगतोय, एका बाजूला HCचं सांगतोय, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे कलम 128. 128 निवृत्त न्यायाधीश. बघा, HC किंवा SC निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती CJI हे राष्ट्रपती आणि संबंधित निवृत्त न्यायाधीशाच्या पूर्वसंमतीनं करतात. भत्ते राष्ट्रपती निर्धारित करतात. 224A निवृत्त न्यायाधीश कुठले पण? HC मधले, हायकोर्टातले. ठीक आहे, इथं पण कोण निर्धारित करतं? राष्ट्रपती निर्धारित करतात. ओके, क्लिअर. तर आय होप तुम्हाला हे कंटेंट समजलं असेल असं मी इथं गृहीत धरते. शेवटचा क्वेश्चन घेऊया. भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते? सोपा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. आर्टिकल 50. ठीक आहे, ओके. आर्टिकल 50 हे क्वेश्चन जास्त काही डिस्कस करण्यासारखे नाही, त्याच्यामुळे मी जास्त डिस्कस केलेले नाही. तर हे होते आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. एक्सप्लेनेशन कंटेंट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर काही डाऊट असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. काही इम्प्रूव्हमेंट सुचवायचे असेल तरीही सुचवू शकता. चांगला अभ्यास करा, वेळ वाया घालवू नका. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.